मित्रांनो, हिडेनबर्ग आणि अदानी हा विषय मागील बऱ्याच दिवसापासून खूप सारा चर्चेमध्ये होता आणि आत्ताच त्याच्यावर एक मोठा डिसिजन पण घेण्यात आला. आता हिडेनबर्ग आणि अदानी याच्यामध्ये कंडिशन आज झाली होती की त्यांनी अदानींच्या कंपन्यांवर स्टॉक मॅनिप्युलेशन, अकाउंटिंग फ्रॉड, ऑफशोर टॅक्स हेव्हन्स आणि यापैकी शेल कंपन्यांचा वापर करून निधीचा हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. न्यूज सगळ्यांनाच माहित होती. पण आता याच्यानंतर ना हिडेनबर्ग रिसर्च पण बंद पडली. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हिडेनबर्ग ही एक अमेरिकेत स्थित शॉर्ट सेलिंग फर्म आहे जी बऱ्याच वेळेला जगभरामध्ये चर्चेमध्ये होती महत्वाच्या न्यूजमुळे. पण आता महत्वाची गोष्ट इंडियामधून मार्केट रेग्युलेटर सेबी ने काय केलेले, गौतम अदानी त्यांचे बंधू राजेश अदानी यांना अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी कॉर्प एंटरप्राइजेस यांच्यावर झालेले सगळे आरोप निर्दोष ठरवलेत आणि 18 सप्टेंबर रोजी त्यांचा डिसिजन आलेला आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होणार की हिडेनबर्ग नंतर एफआयने अदानी ग्रुप मधील हिस्सेदारी कमी केली होती आणि हा अहवाल अदानी एंटरप्राइजेसच्या 20,000 कोटींच्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर लॉन्च होण्याच्या आधीच काही दिवस आलेला आहे. म्हणजे एक चांगली न्यूज अदानी ग्रुपसाठी समजली जाते. परंतु महत्त्वाचे प्रश्न असे पडतात की हा निर्णय आताच का घेण्यात आलाय, याच्या मागे नक्की काय खेळी आहे का, यापैकी तुम्हाला काय वाटतं प्लीज आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका.